उपराजधानी नागपूरमध्ये तिरंगा रॅली सुरू आहे. थेट जाऊया. दृश्य आपण पाहतो. तिरंगा रॅली सुरू आहे. यामध्ये हे चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत. खरं तर पहलगाम हल्ला झाला आणि त्यानंतर भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिलं. चोख असं प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि त्यानंतर आता देशभरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ठिकठिकाणी तिरंगा रॅलीला याआधी सुरुवात झाली. मात्र आजची ही दृश्य आपण पाहतोय उपराजधानी नागपूरमधील ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा आहेत. भाजपचे इतरही महत्त्वाचे नेते या रॅलीमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत. कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी आहे. हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन या ठिकाणी ही रॅली सुरू आहे. या रॅलीमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग पाहायला मिळतोय. तर पहलगामचा अटॅक झाला. पहलगामवरती हल्ला झाला. भ्याड हल्ल्यामध्ये भारतीय पर्यटक मारले गेले. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. बैठकांचं सत्र पाहायला मिळालं. बैठकांचा धडाका झाला. भारताने चोख असं प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं. पाकिस्तानला धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि त्यानंतर मात्र आता ही तिरंगा रॅली निघाली. भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी आहेत. संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले. जितेंद्र, आपण पाहतोय खरं तर ऑपरेशन सिंदूरनंतर तिरंगा रॅली देशभरात निघाली. उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा आपण हे दृश्य पाहतोय. सध्या ही रॅली कुठे आहे? या रॅलीचं पुढचं स्वरूप कसं आणि कुठले कुठले भाजपचे नेते या रॅलीमध्ये सहभागी आहेत? Thank you.